आज एवढे भांडणे तर घरामध्ये, एक विनंती असेल माझी, खूप शिका गड्या, खूप मोठे व्हा, आपापल्या पायावरती उभे राहा. पण माता भगिनींनो, माझी एक विनंती असेल गड्या, 50,000ची नोकरी करा तुम्ही, पण ज्यावेळी तुम्हाला पैसे पाहिजे असतील ना खर्चायला, त्यावेळी नवऱ्याकडेच मागा बरं का, नवऱ्याकडेच मागा. ज्यावेळी तो बिचारा नवरा 500ची 2000ची नोट ज्यावेळी खिशातून अगदी IT मध्ये काढून देतो ना, त्याचा ॲटिट्यूड काही वेगळाच असतो. त्याचं नवरे पण काढून घेऊ नका गड्या, त्याचं पती पण जपून ठेवा. त्यावेळी त्याचा काढण्याचा जो रुबाब असतो, नोट काढून देण्या पाठीमागचा, तो रुबाब तुम्ही काही हिरावून घेऊ नका गड्या. आज नेमकं झाले असं, मुली शिकल्या, शिकून नोकरीला लागल्या आणि ऑफिसलाही जाऊ लागल्या. आज फक्त एकट्या बिचाऱ्या नवऱ्याशिवाय तिच्यावरती साऱ्याचा अधिकारी. हा बॉस म्हणतो ती फाईल रेडी ठेवा, तो बॉस म्हणतो ही फाईल रेडी ठेवा. फक्त मालकाचंच ऐकता ऐकता खरा मालक तिचा विसरूनच गेली ती. ही वास्तविकता आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची सूचना, मी सर्वांच्या वहिनीसारखी, कुणाच्या मुलीसारखी, कुणाच्या नातीसारखी. मी काही खोटं बोलत असेल, राग येत असेल तर मला गोळ्या घाला गड्या, पण माझं ऐका. डायव्होर्स घेणं, फारकती घेणं, बायकोने नवऱ्यापासून तुटणं आणि दोघांनी पुन्हा दुसरे लग्न करणं, ही खरं तर आपली भारताची संस्कृतीच नाही. तुम्ही फारकत घेत असाल, तलाक घेत असाल, पण तलाकाच्या नंतर तुमच्या मुला मुलींना पुढचं जीवन किती कडथर जीवन जगावं लागतं. माईबाप, मुलांना आणि मुलींना उत्तम संस्कार मिळावे असं वाटत असेल तर त्यासाठी बापाची छाया महत्वाची असते आणि आईची सुद्धा छाया महत्वाची असते. दोघांच्या छायेमध्ये ते लेकरू वाढलं जातं. एकटी आई मुलाचा सांभाळ करू शकत नाही आणि एकटा बापही मुलाचा सांभाळ करू शकत नाही. म्हणून माझी विनंती असेल ग माझ्या ताईंनो, तुमच्या क्षणिक सुखासाठी तुमच्या सोन्यासारख्या संसाराचा तुम्ही ऱ्हास करू नका आणि तो संसार उद्ध्वस्त करू नका गड्या. आणि दुसरी माझी विनंती, पुरुष वर्गांनो, स्त्री ही क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे. पूर्वी महिला नोकऱ्या करत नव्हत्या, पण सगळ्या तिजोरीची मालकीन ती होती. पूर्वीच्या काळी सुद्धा महिलांना फार मोठा अधिकार होता, फार मोठा सन्मान होता. पण माझी विनंती असेल, जीवनात फार तर फार भांडातीला सगळ्या गोष्टी करा, पण प्रत्येक पतीने आपल्या पत्नीचा सन्मान करायचा. प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला 4 माणसामध्ये मान द्यायचा. तिचा अपमान कधी करू नका गड्या. ती पत्नी म्हणून तिला दुय्यम दर्जा कधी देऊ नका. आज पतीने पत्नीचा सन्मान करावा आणि पत्नीने पतीचा सन्मान करावा. दोघांनी एकमेकाचा सन्मान करणं गरजेचं आहे. हा, मी आपल्या समोर अध्यात्म ठेवणारे गड्या, पण अध्यात्माकडे जात असताना आधी प्रपंच करणं आम्हाला कळावं. अरे आमचा अजून प्रपंचच अर्धवट, आम्हाला परमार्थ काय कळणार आहे? ज्याचा प्रपंच सुखाचा झाला तो परमार्थ करू शकतो. पण माझी विनंती असेल, इथं जेवढे काही पुरुष मंडळी बसले, माझं एक वाक्य ऐकताल ना तुम्ही? वाक्य ऐकताल का माझं? पुरुष मंडळी एकदा हात वरती घ्या बरं सर्वजण. आज मी जे जे सांगणारे ते ऐकणारे ना तुम्ही? तुम्हाला पप्प्याच्या आईची शपथ आहे बरं का, पप्प्याच्या मम्मीची शपथ बरं का, सगळ्या पप्पा मंडळीला. घरी गेल्याच्या नंतर प्रत्येक पतीने जेवत असताना निदान 3ऱ्या घासाला तरी आपल्या स्वतःच्या बायकोचं कौतुक केलंच पाहिजे. टाळी दे एकदा. 3ऱ्या घासाला तरी बायकोचं कौतुक झालंच पाहिजे. वा पप्प्याची आई, वांग्याचं भरीत करावं तर तूच करावं. तुझ्यासारखं भरीत अजून कॉलनीत कोणाला जमलंच नाही. द्या ना टाळी. मी तुमच्याबद्दल बोलते, पण अजूनही काही माझ्याकडे मारक्या म्हशी सारख्याच पाहत्या. असं करू नका बरं का कोणी. 3ऱ्या घासाला तरी वा पप्प्याची आई, पनीरची भाजी करावी तर तूच करावी. तुझ्यासारखी पनीरची भाजी अख्ख्या पाहुण्यात कोणाला येत नाही. तिच्यात केस का निघाणार?
भाजी बनवली. आलू कळतेत ना तुम्हाला? आलू आलू म्हणजे काहीच्या डोक्यात आणि काहीच्या ताटात. हे पा माझं कीर्तन 4G घेऊन ऐकलं तर कळतंय. 4G घेऊन ऐकलं तर 2G वाल्याला आणि 3G वाल्याला मी नेटवर्कच देत नाही. काकाजी त्याचे दृष्टांत सिद्धांत शेवटपर्यंत डाउनलोडच होत नाही. 4G घेऊन बसा. 4G असं नेटवर्क. कधी कधी काय होतं, टावर खालीच रेंज नसती. एकदा काय झालं, सिंहाच्या वराती पुढं उंदीर नाचू लागला. सिंहाच्या वराती पुढं उंदीर नाचू लागला. मला सांगा खरं का खोटं? खरं. सिंहाच्या वराती पुढं उंदीर नाचू लागला. तो नाचत कसा होता गुरुजी एकदा दाखवा बरं. बजाओ. उंदीर इतका नाचत होता, खाली पडू पडू नाचत होता. कपडे झटकायचा पुन्हा उभा राहायचा टाईट. खाली पडू पडू नाचायचा पुन्हा उभा राहायचा, कपडे झटकून नाचायचा. शेवटी गाणे बंद झाले. उंदीर जनरेटरवर नाचत होता. त्या सिंहाला शंका आली, लग्न माझं का याचं? लग्न माझं नाचतो हा. सिंहाला शंका आली, एक तर याची झाली नसावी, नाहीतर मग एक तर याला जास्त झाली असावी. काय? मी काहीच बोलले नाही बर का, मी काहीच बोलले नाही. वा रे वा. ते सोडून तुमच्या डोक्यात काही विचारच येत नाहीत का? बरोबर आहे ना. दुकानापर्यंत आली ना आता. उपकार आहे सरकार माईबापाचा. आता दुकानापर्यंत आली. दुकानात जायची गरज नाही आता. आता पूर्वी होत पाऊले चालती दुकानाची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. मी पुढे म्हणते, माझ्या मागे म्हणताल का? पाऊले चालती पंढरीची वाट. म्हणा सर्वजण. मला आवाज येऊ द्या. जो व्यक्ती म्हणणार नाही काय समोरच्यानीच गुत्त घेतलं का काय? सुखी संसाराची सोडून या गाठ. म्हणा. वा वा. सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती दुकानाची. आता दुकानात जायची गरज नाही, आता दुकानात भेटती. सरकारने आणखीन एक उपकार करायला पाहिजे तुमच्यावर. तुकाराम काका त्यांनी नळ देताना 2 द्यायला पाहिजेत. एका नळातून पाणी, दुसऱ्या नळातून ढोसा. त्या सिंहाला वाटलं एक तर याची झाली नसावी, नाही तर मग एक तर याची जास्त झाली असावी. बेचैन झाला बिचारा. सिंह उंदराकडे गेला आणि उंदराला प्रश्न केला, का रे उंदरा, लग्न माझं नाचतो तू, का नाचतो तू? त्या उंदराने उत्तर दिलं. 4G घेऊन ऐका. त्या उंदराने उत्तर दिलं, आज माझ्या इतका आनंद दुसऱ्या कोणाला झाला नाही. कारण लग्नाच्या आधी मी सुद्धा सिंहच होतो. लग्नाच्या आधी मी सुद्धा डरकाळ्याच फोडीत होतो. लग्नाच्या आधी सारे डरकाळ्याच फोडीत असतात. लग्नाच्या आधी सारे सिंहच असतात. असे किती गार केलेत आम्ही, गार. जे बापाला भेट नव्हते, आईला भेट नव्हते, पण इकून तिकून आले की म्याऊ घरी आल्याच्या नंतर अशा डरकाळ्या कोणी बंद केल्यात? आपण बंद केल्यात ना. वाजवा ना टाळी एकदा. ती गल्लीतली म्हातारी सांगत असती, भाऊ तुझा बापही अशाच गप्पा आणत होता गल्लीत उभा राहून. लग्नाच्या आधी तो भांडे पोत्यातून सोडायच्यात वाईली निघला. तू टेम्पो सगट पार्सल सासरवाडीला जाशील. मोकळे बसा गड्या, असे फ्रेश बसा, मोकळे हसा.
टेन्शन जास्त काही घ्यायचं नाही. ज्याला मोकळं हसता येतं त्याला 4 माणसामध्ये बसता येतं, आणि 10 माणसामध्ये जरी गडी बसला तरी त्याला उठून दिसता येतं. कुणाला कुणाला बोला? ज्याला मोकळं हसता येतं. मोकळं हसलं पाहिजे. जो मोकळ्या मनाचा असतो तो मोकळा हसतो. जो मोकळा असतो तो मोकळ्या मनाचा असतो. जो गालातल्या गालात असतो तो पिवराटल्या गाठीचा असतो. मोकळे हसा. तुम्ही येडे नाही, मी एवढी भोळी नाही. आज प्रत्येकाला घरात परमात्मा दिसावा. माईबाप सगळ्यात सोपा परमार्थ श्री संत सेवालाल महाराजांनी आपल्या समोर ठेवला. एक अत्यंत पराक्रमी व्यक्तिमत्व आणि समाजवादी विचारांची विचारसरणी घेऊन झालेला संत आविष्कार म्हणजे श्री संत सेवालाल महाराज. बायकोला नवऱ्यात दिसावा आणि नवऱ्याला बायकोमध्ये तो परमात्मा दिसावा. कधी कधी घरी असताना कधीतरी मला असं वाटलं पत्नीने आपल्या पतीचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की नाही? कधीच्या नवत मला असं वाटतं काकाजी, कधीतरी तुम्ही नवे कोरे करकरीत कपडे घातल्याच्या नंतर असं वाटत असेल तुम्हालाही, निदान नाही जगाने आपल्या बायकोने तरी म्हणावं काय सुंदर दिसतंय हो आज तुमच्यावरती हे कपडे. वाटतं ना? वाटतं काय? मॅचिंगच घालून आलेत आज तुम्ही? ठरून आलेत का मॅचिंग झालं ते सहज गात्या? मला वाटतं लेकीचं जावयाचं मॅचिंग नसेल, ते पण मॅचिंगच आहेत का? नाहीये ना? वा. पण अगदी येतानाच लेकीच्या घरी आई आणि वडील मॅचिंगच करून आले. कधी कधी असं वाटत असेल पुरुषाला की आपल्या बायकोने सुद्धा आपलं कौतुक करावं. वाटतं ना? वाटतं का? पण बायको असा संशय प्राणी, तो जगाचं कौतुक करतो पण नवऱ्याचं. बायको असा संशय प्राणी, तो संशयानेच नवऱ्याकडे पाहतो. एकदा एक नवरा बायकोच्या समोर गेला आणि म्हटला, अगं बघ ना आज मी किती सुंदर दिसतो. तू नेहमी म्हणायची ना हेअर डाय लावा, बारीक कटिंग करा, चांगले कपडे घालत जा. तू नेहमी म्हणायचीस ना, मी बघ ना आज किती बारीक कटिंग केली, हेअर डाय लावला, नवीन कोरे कपडे घातले, अगदी आपल्या पप्प्याचीच जीनची पॅन्ट घातली, टी शर्ट घातला, तो मला फिट बसला. आज मी सेम टू सेम आपल्या पप्प्यासारखाच दिसतो की नाही? बरं मला सांगा, बायकोला होला हो म्हणायला काय तोंडाला इचूड असतो का? जगात तुम्हाला भारतरत्न भेटेल पण कौतुक करेन अशी बायकोच नाही जगामध्ये. माझ्या सगळं तुम्ही सगळेजण बायको असा संशय प्राणी, नवऱ्याचं कौतुक करतच नाही. कबुलीला सुद्धा टाळ्या असतात का? त्या बायकोने काय उत्तर दिलं माहिती नवऱ्याला? पप्प्याचे पप्पा जर अजून बारीक कटिंग करायची असती म्हणजे तुम्ही बाळतेतले शोभला असतात. ही जात कधी कौतुक करणारच नाही माईबाप. पण सुंदर परमार्थ करत असताना आधी प्रपंच तो करावा आणि आधी माणसामध्ये तो देव दिसावा. पण त्याची सुरुवात आधी स्वतःच्या घरापासून व्हावी. प्रत्येक सुनेला सासूमध्ये देव दिसावा आणि प्रत्येक सासूला आपल्या सुनेमध्ये तो परमात्मा दिसावा. कधी कधी प्रत्येक सासूने आपल्या लेकी बरोबर आपल्या सुनेची सुद्धा दृष्ट काढली पाहिजे. काढली पाहिजे ना? वाटतंय ना तुम्हाला? वाजवा ना टाळी. एखादी सासू उठावी आणि सुंदर साडी घालून एखाद्या मंदिरात जाण्यासाठी जर रेडी झाली तर त्या सासूने म्हणावं, अगं सुनबाई एकच मिनिट थांब, पटकन तिने घरामध्ये जावं. मीठ, मिरच्या, मोहरी, डोक्याचे केस, घरातली केरसुनी, 4 वाटाची माती, अंग घासायचा दगड, घरातला बिबवा, कळतो ना? जे भेटन ते पटकन तिने हातामध्ये घ्यावं, पदरामध्ये धरावं आणि पटापटा सुनेच्या अंगावर उतरावं आणि तिची दृष्ट काढावी. काय देखणे दिसते माझी सुनबाई, हिला कुणाची दृष्ट लागू नये. अरे लेकीची काढतात ना तुम्ही, आम्ही सुद्धा कोणाचे लेकीच आहोत ना. आम्ही आमच्या मायबापाचं घरदार सोडून तुमच्या घरी आलो. मंदिरातला देव पाहण्याआधी मला असं वाटतंय गड्या त्या सासूने आधी सुनेमध्ये तो देव पाहावा. आता ही जबाबदारी सुनेची सुद्धा आहे. त्या सुनेने सुद्धा कधी कधी म्हणावं, सासूबाई अहो इयत्ता तर तुम्ही पहिली सुद्धा शिकल्या नाही,
तुम्हाला सही करा म्हटलं ना तर तुम्ही म्हणतात 16 शाही, निशाणी डावा अंगठा, लेफ्ट हँड थम्सअप. तुम्हाला साधी सही सुद्धा करता येत नाही. पण सासूबाई अनारसे बनवावे ना, तो सॉफ्टवेअर आहे का इकडं? अनारस आहे ना. सासूबाई अनारसे बनवावे ना तर तुम्हीच बनवावे. सासूबाई पुरणाची पोळी करावी ना तर तुम्हीच करावी. तुमच्यासारखी पुरणपोळी अजून कुणालाच जमत नाही, मला सुद्धा जमत नाही. ती सासूबाई म्हणेल सुनबाई राहू दे, आजचा सारा स्वयंपाक मीच करते. अगं म्हणत जा कधीतरी, तुमच्या आईची तुम्हाला काळजी वाटते ना. दिवाळीच्या सणाला आल्यानंतर त्याच बहिणी भावाला लेक्चर देतात, आई वडिलांचा चांगला सांभाळ कर, त्यांचं मन दुखावू नको. कोणत्या? ज्या आपल्या सासरी आपल्या सासू सासऱ्यांना सांभाळत नाही. दुसऱ्यांना लेक्चर देऊ नका गड्या माईबाप.